द ग्रेट मायग्रेशन बेसिकली हा एक फिनॉमिनन आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला विल्डबिस्ट आणि झेब्रास हे मायग्रेट करतात. मायग्रेशन म्हणजे विल्डबिस्ट आणि झेब्रास एका वन सिंगल लाईन किंवा एका कळपामध्ये एका दिशेने जात असतात, त्याला मायग्रेशन बोलतात. एक जागेवरनं दुसऱ्या जागेवर. ओके ओके. पण ते का करतात मायग्रेशन? ओके, जसं इकडे ग्रास सुकत जातं तर ते ग्रीनर ग्रासच्या पाठीपाठी पुढे जातात. आणि दिस इज अ नॅचरल सायकल. जसे जसे ते पुढे जातात त्यांना बेसिकली दे आर द हंट, तसे प्रिडेटर्स त्यांना फॉलो करत 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 पुढे येतात. आणि एक वेळ अशी येते की यू आर ऑन द रिव्हर, मारा रिव्हर पर्टिक्युलरली, तर एक वेळ अशी येते की ते रिव्हरच्या जवळ येतात आणि त्याच्यानंतर ते लाखोच्या संख्येमध्ये असतात. म्हणजे कमीत कमी 1.5 मिलियन विल्डबिस्ट आणि झेब्राज साधारणतः एका जागी जमत असतात आणि त्याच्यानंतर एखादा कुठला तरी विल्डबिस्ट पाण्यामध्ये उडी मारतो आणि मग ते सगळे स्विम करतात आणि स्विम करून त्या बाजूला जातात. आता नजारा म्हणजे बघणार का आपल्याला? मला शब्दामध्ये सांगणं फार डिफिकल्ट आहे, पण ज्यांनी हे एक्सपिरियन्स केलं आहे की जेव्हा कळप येतात विल्डबिस्टचे तेव्हा लिटरली जमीन हलते, व्हायब्रेशन्स असतात जमिनीमध्ये आणि मग ते रिव्हर क्रॉस करतात, पलीकडे जातात. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, मारा रिव्हर जेव्हा क्रॉस मारा रिव्हरमध्ये नाईल क्रोकोडाईल्स आहेत आणि ते म्हणजे जर एक फुल्ली मच्युअर्ड मेल नाईल क्रोकोडाईल जी असेल ती साधारणतः 15 ते 18 फूट मोठी होते, एवढी यूज असते. आणि मागे त्यांना शिकार करायला लायन असतात, क्रॉस करतात, ऑलमोस्ट सगळेच क्रॉस करतात, काहींची शिकार होते आणि मग त्या बाजूला. इफ यू आर लकी यू ऑल्सो गेट टू सी द हंट, विच इफ यू आर सुपर लकी राहतात. की लोक जास्त करून केनिया, मसाई मारा इथे जातात. मी टांझानियामध्ये बघायला मिळतं दिस फेनोमेना. मायग्रेशन हा जो प्रकार आहे हा फार रॉंगली मांडला गेलाय. ओके. की हा फक्त जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. ॲनिमल्स हे जंगलातच असतात. ॲनिमल्स वर्षभर साऊथ टू नॉर्थ मायग्रेट करतच असतात. रिव्हर क्रॉसिंग हा जो फिनॉमिना आहे जो मी आता तुम्हाला सांगितला, रिव्हर क्रॉसिंग हा फिनॉमिना तुम्हाला ह्या वेळेस जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या काही पार्ट तुम्हाला अनुभवायला मिळतो. एक वेस्टर्न कॉरिडोरला सेरेंगेटीच्या जिकडे ग्रुमेटी रिव्हर आहे, नॉर्दर्न साईडला जिकडे मारा रिव्हर आहे. मारा रिव्हर क्रॉस केल्यावर ते मारा रिजनमध्ये जातात, मसाई मारामध्ये रादर की त्या रिजनमध्ये. तिकडे ॲनिमल्स 8 वीक्ससाठी असतात, साधारणतः 2 महिने. आणि मग ते परत ग्रास ग्रीन जेव्हा टंझानिया साईडला होतं ते परत रिव्हर क्रॉसिंग करतात, परत त्यांचं मायग्रेशन सुरू करतात आणि ते ह्या बाजूला. तर 10 महिने तर सेरेंगेटीमध्ये असतात.